दरवर्षी गणेशोत्सव आला की एक वाद निर्माण होत असतो। यंदाही डीजे विरुद्ध ढोल ताशा असा एक वाद आहे। काहींचं म्हणणं आहे की डीजे हा नको, कर्णकर्कश आवाज त्याच्यामध्ये असतो। एक पुण्याचे खासदार म्हणून तुमची काय भूमिका आहे? हा वाद कशा पद्धतीने सोडवला पाहिजे? मला वाटतं की मी गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता पण आहे आणि लोकप्रतिनिधी पण आहे। त्यामुळे मी हा विचार नक्की करतो की मी स्वतः उत्सव साजरा करताना त्याच्यामध्ये लोकांचा सहभाग कसा वाढता येईल। हा लोकांचा उत्सव, कार्यकर्त्यांचा तर उत्सव आहेच आहे, पण हा लोकांचा उत्सव आहे। त्यामुळे लोकसहभाग वाढला पाहिजे। लोक या उत्सवामध्ये सर्वाधिक जास्त संख्येनं कसे येतील याचा विचार करतो। आज 130 वर्षापेक्षा मोठी परंपरा आमच्या पुण्याच्या गणेश उत्सवाला आहे। त्यामुळे एक नक्की आहे की काही झालं तरी आपण नियम पाळून गणेश उत्सव साजरा केला पाहिजे। या मताचा मी कार्यकर्ता आहे। मी गेल्या अनेक वर्षापासून सांगतोय, गणेश उत्सव मंडळाचा कार्यकर्ता वर्षभर काम करत असतो। कोविडच्या काळामधलं तर काम गणेश उत्सव मंडळ कार्यकर्त्याचं कोणी विसरू शकत नाही। पण दुसरी बाजू आमची अशीही आहे की शेवटी हा लोकांचा उत्सव आहे। त्यामुळे लोकभावनाही लक्षात घेतली पाहिजे। लोकांना या उत्सवात सहभागी करून घेता आलं पाहिजे, लोकांना त्रास नाही झाला पाहिजे। त्यामुळे पुणेकरांना अपेक्षित अशा पद्धतीचाच हा उत्सव झाला पाहिजे। जे सध्या डीजे, प्लाझ्मा, प्रेशर फीड या संदर्भात जे प्रेशर मीड या विषयात जे काही सगळ्या चर्चा चालू आहेत, मला असं वाटतं की याच्यामध्ये गणेश उत्सव मंडळाचा कार्यकर्ता म्हणून आणि लोकप्रतिनिधी माझी एक भूमिका नक्की आहे की हा उत्सव लोकांचा आहे। आपल्याला लोकांना सोबत घेऊन हा उत्सव साजरा केला पाहिजे। त्यामुळे कर्कश आवाज, नागरिकांना होणारा त्रास असा उत्सव नको। त्यामुळे जे काही प्लाझ्मा असेल, प्रेशर मीड असेल, हे तर निश्चित उत्सवात नको आहेत। त्यामुळं न्यायालयाने सुद्धा जे काही नियम घालून दिलेत, जे काही आदेश आहेत, मला असं वाटतं त्या नियमामध्ये राहून आम्ही आमचा उत्सव साजरा केला पाहिजे। आम्ही 12 महिने काम करणारे सगळे कार्यकर्ते आहोत। त्यामुळे केवळ उत्सवाच्या वेळेला लोकांना त्रास होईल अशी भूमिका नको, लोकभावना लक्षात घेतली पाहिजे। आणि म्हणून मला असं वाटतं की कर्कश आवाजाचा अतिरेक हा निश्चित नको आहे। नागरिकांना हवा असलेलाच उत्सव आमचा झाला पाहिजे। त्यामुळे कार्यकर्ता म्हणून आणि एक पुणेकर म्हणून माझं निश्चित हे मत आहे की शेवटी ढोल ताशात आपलं पारंपरिक वाद्य आहे। त्यामुळे ढोल ताशांच्या बाबतीतसुद्धा पोलिसांनी फार कडक भूमिका घेऊ नये। एवढीच पथकं लावा आणि एवढंच करा आणि एवढेच ढोल लावा आणि एवढे, शेवटी मग तुम्हाला काहीतरी या उत्सवाला, शेवटी आमचे हे हिंदू सण आहेत, उत्सव आहेत, याला जर आम्हाला चांगल्या पद्धतीनं पार पाडायचे असेल तर काही गोष्टी आम्हाला पारंपरिक वाद्याच्या बाबतीत मात्र कुठल्या अटी नको आहे। शेवटी त्याला निर्बंध नको आहेत। पण निश्चितपणे डीजेच्या माध्यमातून एक जी मर्यादा कोर्टाने घालून दिली आहे, जी कायद्यानं घालून दिली आहे, त्याच्यामध्ये राहून मला असं वाटतं उत्सव साजरा केला पाहिजे। डीजे बंदी नको, मर्यादेमध्ये